तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता हा आहे टफन ग्लास 12 mm. याची जी साईज आहे ती 7 इंच बाय 8 फूट आहे. टफन ग्लास जर तुम्ही ओळखायचं म्हटलं तर त्याच्यावरती शिक्का येतो ह्या प्रकारे, जो की नॉर्मल ग्लासवरती नाही येत. हा टफन केल्यानंतरच शिक्का येतो कंपनीचा. आता भरपूर जणांना प्रश्न पडतो की नॉर्मल ग्लास आणि टफन ग्लास याच्यामध्ये काय फरक आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की नॉर्मल ग्लास आणि टफन ग्लास, हा जो टफन ग्लास आहे नॉर्मल ग्लासच्या पेक्षा हा 5 पटीने मजबूत असतो. याचा जो सेफ्टी पर्पज आहे ना, तुम्ही बाल्कनीमध्ये, इतर स्टील रॅलिंगमध्ये, इतर कुठेही तुम्ही जर ग्लास लावत असाल तर टफनच लावा. कारण जर फुटला बाय चान्स तर हा कोणालाही लागत नाही. जर याच्याऐवजी जर कधी साधा ग्लास असला तर तो भरपूर प्रमाणामध्ये कोणालाही लागू शकतो. आता तुम्ही याची मजबूती बघू शकता मित्रांनो, पहा पूर्ण हे बघा. आणि दुसरी गोष्ट, टफनमध्ये आणि साधा ग्लासमध्ये काहीही फरक नाही, थोडासाच फरक असतो मित्रांनो. पण शक्यतावर तुम्ही जर लावत असाल बाल्कनीमध्ये, इतर स्टील रॅलिंग कुठंही तुम्ही लावा, टफनच लावा मित्रांनो. काही जास्त अंतर नसतो. हे बघा, हा वागतो पण फुटणार नाही लवकर. कारण याची जी प्रोसेस आहे ती भरपूर मात्रामध्ये याला टेम्परेचरमध्ये हीट केला जातो आणि अचानक थंड केला जातो. त्यामुळे हा लवकर फुटत नाही. तर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर मित्रांनो तुम्ही कमेंट करू शकता. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा मित्रांनो. मी परत अजून नवीन व्हिडिओ अपलोड करणार आहे. आणि तुम्हाला कुठलेही काम करायचं असेल तर तुम्ही कॉल करू शकता. आपलं शॉप आहे श्री नवनाथ ग्लास हाऊस, MIDC जळगाव. तर बघा मित्रांनो, तुम्ही एवढ्या जोरात सुद्धा मारून काच फुटत नाही. लोखंडची पकड आहे मित्रांनो ती. आणि याचा जो जीव आहे फक्त कोपऱ्यातच असतो, कारण याचे कोपरे फक्त सांभाळावं लागतात. हे बघा, फुटला.